तर या ठिकाणी पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर आदेश आहे। स्ट्राइकला जो फलंदाज आहे जाऊया मैदानाकडे। तिकडे लढत आहे भगवा फायटर्स आणि एका बाजूला गजानन स्पोर्ट। पहिला बॉल खराब आहे, वाईट चेंडू टाकला जातोय। पहिला बॉल फेकत असताना वाईट चेंडू आणि 51 धाव, ही धाव फलकाला ऍड होईल। संघाचा श्री गणेशा झाला। आदेश या अगोदरची जी मॅच आदेश याने खेळली होती तर नक्कीच अफलातून गोलंदाजी केली, एकही धाव दिली नव्हती आणि या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर त्याच्या नावावरती। एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न नाही करणार। वाघोबा फायटर्स या ठिकाणी फलंदाजी करतात। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज समोर फलंदाज विजय परसड आहेत। त्यावेळी बॅट पटका सजवायचा होता परंतु गती कमी करून हा चेंडू फेकला जातोय। चेंडू जर पाहिला तर शरीराला आदळला गेला। हॉटबॉलची सांगता पाहायला मिळाली। या ओव्हर मधला पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय, कारण पहिला जर बॉल पाहिला तर नक्कीच एक धाव आली होती, त्यांना दुसरा बॉल निर्धाव आहे। हा तिसरा बॉल आहे या ओव्हर मधला, पहिलीच ओव्हर आहे। सुरेख गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी आहे। विजय बरसटला थांबवलंय। 3 चेंडूवर एकही मोठा फटका मारू दिला नाहीये। एक धाव जरूर आली आहे परंतु एका महान खेळाडूला थांबवलंय। हा फटका चांगला आहे। एक धाव, एका धावेने धावफलक जर पाहिला तर 3 धावा धावफलकाला ऍड झाल्या। कुणाल जो की एक चेंडू फेस केला, त्याने एक चेंडू मध्ये एक धाव बनवले। पाहूया पुढचा बॉल। हा फटका सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, 6 धावांसाठी षटकार। अफलातून फटका, जसा बॉल आला तसा चेंडूवर गेला आणि त्यानंतर हा फटका पाहायला मिळाला। मिड विकेटला आलेला षटकार आपण पाहिला। षटकाराने धावसंख्या पुढे सरकली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 9 धावा। मूर्ती लहान कीर्ती महान या अनुषंगाने फलंदाजी चालू आहे सध्या तरी। ओ इथे फन्नाट वेगाने चेंडू टाकला जरूर परंतु टाकला कुठे, तर डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू टाकला जातोय। परिणामी एक 51 धाव, ही धाव फलकाला ऍड होईल कारण हा वाईट बॉल असेल। एक 51 धावेने धाव फलक जर पाहिलं पुढे सजले 10 धावा या धाव फलकाला जोडल्या गेल्या। संघ जर पाहिला तर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला गेला। पुढचा बॉल इथे पहा, उडवायचा प्रयत्न झाला होता परंतु टप्पा अचुके, लाईन अचुके आणि या दोन गोष्टींच्या जोरावर या गोलंदाजाने हा चेंडू निर्धाव टाकलाय। षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर नक्कीच धावा आल्या 10। इथून पुढे
किती धावा गोळा करतील विजय आणि त्यांच्या सोबतीला कुणाल आहेत. ज्या कुणाला एक षटकार मारून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय. कारण 10 धावा म्हटलं तर चांगली धावसंख्या आहे, परंतु इथून पुढे समजेल का किती धावा धावफलकाला लागल्या जातील. पुढचा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय करण. समोर फलंदाज जर पाहिला तर विजयी परसड आहे. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे ते विजयजी परसड. उलटाच बॉल हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलाच जाईल, कारण क्षेत्ररक्षक जर पाहिला तर चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी धावफलक पुढे सजलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धाव फलकावाला जोडल्या गेल्या. पुढे पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर करण आहे, ज्याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. हा बॉल शॉर्ट पिच आहे, समोर मारलाय. समोरच्या दिशेला गाठेल सीमारेषा येईल. एवन क्वालिटीचा विजय बरसड यांच्या बॅटतून षटकार. आता मात्र समाचार दिला, खराब चेंडू आणि खराब चेंडूला पाठवला सीमारेषा बाहेर. असे खराब चेंडू जर टाकले तर नक्कीच त्या खराब चेंडूवर मार बसणारच. धावसंख्या वेगाने पुढे सरकली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 18 धावा. 18 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या. त्यामध्ये विजय बरसडचा विचार केला तर 9 वरती खेळतोय. 5 चेंडू फेस केले, त्यामध्ये एक षटकार त्याच्या बॅटतून आलाय आणि कुणाल त्याच्या बॅटतून एक षटकार. हा फटका सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धाव्यांसाठी षटकार. आपलातून फटका या ठिकाणी पहिला मिळाला. मिड विकेटला मारलेला षटकार आपण पाहिला. या अगोदरचा षटकार जर पाहिला तर नक्कीच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून आलेला आपल्या डगआउटला सलामी देणारा होता, आणि हा षटकार हा मिड विकेटला होता. असे 2 षटकार विजय बरसड याच्या बॅटतून आले. त्यापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर वेगाने पुढे सरकली जाते. धावसंख्या नेऊन पोहोचवली गेली आहे 24 या आकड्यावरती. चोवीस धावा धावफलकाला ऍड झाल्या. गजानन स्पोर्ट 4747 संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, गोलंदाजी करतोय. इथे फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. गोळीच्या वेगाने चेंडूने दिशा गाठली चौकाराची आणि चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल आता मात्र 28 वर. या ठिकाणी आता मात्र विजय बरसड थांबायचं नाव घेत नाहीये. सलग 2 षटकार, त्यानंतर एक चौकार. या धावेच्या जोरावर तो खेळतोय 19 वरती. आता पाहूया, पूर्णपणे विचारात पाडलं गेलंय करणला, कारण 4 चेंडूंचा खेळ झालाय त्याच्याकडून आणि 4 चेंडूच्या खेळामध्ये 18 धावा. या ठिकाणी खराब बॉल आहे. पंच आमच्याकडे फिरले, इशारा केला, वाईटची घोषणा झाली. एक अवंतर धाव ही धाव फलकाला ऍड झाली. 29 धावा. 29 धावा धाव फलकाला जोडल्या गेल्या. एक चेंडू वाढला गेला. आता इथे फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय का पाहूया. चौकार. सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलेला हा चौकार आपण पाहिला, आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सजलं गेलं 33 धावांवरती.
33 धावा 1.5 चा खेळ झालाय आणि 33 धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत। विजय बरसटचा विचार केला तर नक्कीच 2 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 23 वरती खेळतोय। या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त चेंडू या विजय बरसटनीच खेळलेत। पाहूया शेवटचा बॉल आहे। ओ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न परंतु प्रयत्न सफल। डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक दुसरा संपला। 2 षटकांचा खेळ संपला। 12 चेंडूंचा खेळ संपला आणि या 12 चेंडूंच्या खेळामध्ये 33 धावा। चांगली फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये। एका बाजूला झुंज देतोय कुणाल तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय विजय। या ओव्हरचा विचार केला। या ओव्हर मध्ये 23 धावा आतापर्यंत आल्या। त्या ओव्हरचा विश्लेषण करायला गेलं तर पहिल्या चेंडूवर कुठेतरी 2 धावा आल्या। त्यानंतर लगेचच 2 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार। नंतर पाहिलं तर 5व्या चेंडूवर वाईट चेंडू टाकला गेला परंतु लगेचच 6वा चेंडू टाकत असताना 4 धावा आणि 7वा चेंडू हा निर्धाव चेंडू होता। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संतोष आला। थोडासा फंबल होतो। थोडासा फंबल होतोय। पुन्हा एकदा सुरुवात होईल। समोर जर फलंदाज पाहिला तर कुणाल आहे। इकडे क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला 1 क्षेत्ररक्षक आहे। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक तिकडनं डीप पॉइंटला 1 क्षेत्ररक्षक आहे। हा फटका सुरेख आहे। पूर्णपणे सफल झाले। त्यानंतर हा फटका ऑन साइडला सजवला होता आणि तिकडे क्षेत्ररक्षक नयन होते। 1 धाव मिळेल। एका धावेने धाव फलक 34 वरती जात आहे। 34 धावा धाव फलकाला जोडल्या जातात। विश्लेषण करत होतो आपण क्षेत्ररक्षणाचा। नक्कीच या ठिकाणी लेग स्लिपला 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे। तिथून जर पाहिलं तर विकेट किपरच्या साइडला फर्स्ट स्लिप मध्ये 1 क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इकडे जर पाहिलं तर नक्कीच शॉट मिड ऑनला आहे। पुढचा बॉल ते उंचावून मारायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही। डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। शरीराच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत वारंवार कारण या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर कुणाल होते आणि त्यांना सुद्धा शरीराच्या बाहेर चेंडू टाकायचा प्रयत्न हा गोलंदाजाने दाखवला होता। इथे पहा उडवलाय चेंडूला। चेंडू गाठेल सीमा रेषा। 11 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। सुरेख पद्धतीने हा फटका सजवला। पाहू शका रिप्लेच्या माध्यमातून कशा प्रकारे हा षटकार मारला गेलाय। सुरेख फटका सफल झाले। त्यानंतर प्रॉपरली बॅटवर चेंडू घेतला आणि नंतर हा फटका जर पाहिला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मारला गेला। 6 धाव्यांनी धावफलक ऍड झाला। धावफलक जाऊन पोहोचलं 40 या आकड्यावरती। 40 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या। कुठेतरी संतोष या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवर चांगला ठरला होता कारण पहिला चेंडू जर पाहिला तर 1 धाव आली होती आणि दुसरा चेंडूवर डॉट चेंडू आला होता परंतु तिसरा चेंडू खेळत असताना विजयजी बरसट साहेबांनी षटकार मारलाय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संतोष हा सुद्धा उडवलाय। चेंडू थांबेल का नाही थांबणार। लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहतच राहिला। चेंडूने गाठली सीमारेषा। आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत विजय। या ठिकाणी सलग 2 षटकार त्यांच्या बॅटीतून आले।
धावसंख्या वेगाने पुढे सरकली जातीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 46 धावांवरती। नक्कीच तुम्हाला या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्याच लागतील, कारण समोरचा संघ जर पाहिला तर तितकाच ताकदीचा आहे आणि त्याच अनुषंगाने इथे फटकेबाजी चालू आहे। हा फुलटॉस बॉल आडव्या बॅटने सजवायचा होता, परंतु सजवता आला नाही। इथे निर्धाव चेंडू आलाय, कमालीचा चेंडू होता, फुलटॉस बॉल होता, फुल टोल वसूल हा झाला असता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहिलं गेलं नाही, धडबॉल आला। या ठिकाणी पाहूया, ओ हो इथे पहा चकवा दिलाय आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालं। अठरा चेंडू मध्ये 46 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या, त्यामध्ये नक्कीच कुणालचा विचार केला तर कुणाल हा 4 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्यात आणि तिकडे जर पाहिलं तर विजयजी वरसड यांनी 14 चेंडू फेस केलेत आणि 35 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलंय। पाहूया शेवटची ओव्हर आहे, या ओव्हरचा विचार केला, तिसरी ओव्हर जर म्हटलं संतोष याने पहिले 2 चेंडू चांगले टाकले, त्यानंतर मधले 2 चेंडू थोडेसे खराब पडले, कारण त्या 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले आणि त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 षटकार खाऊन सुद्धा फक्त आणि फक्त 13 धावा खर्च झाल्या। शेवटची ओव्हर आता 46 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या। एका बाजूला टीम आहे वाघोबा फायटर्स, त्यांच्या विरुद्ध टीम आहे गजानन स्पोर्ट, दोघेही ताकदीचे संघ आहेत। गजानन स्पोर्टचा विचार केला तर त्यामध्ये योगेश भोईर आणि त्याच्या सोबतीला नक्कीच कुणाल सुद्धा असेल, कारण परत नयन आहे, यांसारखे मातबर खेळाडू आहेत, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त धावा गोळा करायचा काम इथे वाघोबा फायटर्सला करायचंय, कारण गजानन स्पोर्ट टीम जर म्हटलं तर रन मशीन आहेत त्यांच्याकडे। हो इथे चकवा दिलाय, गती कमी करून हा चेंडू टाकला जातोय, कुणालला चकवावलंय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट टाकला जातोय। पुढचा बॉल, हा फटका चांगला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिथे नयन आहे, टिपला जाईल, जेलन संपेल, तो कुणालचा खेळ। दोन चेंडू आणि 2 चांगले चेंडू टाकलेत, पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव, दुसरा चेंडू विकेट। इथून पुढे 4 चेंडू कशा असतील। नवीन फलंदाज दीपक वाघ, या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे मोठमोठाले फटके सजवायची।
चला लवकरात लवकर खेळायचंय. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठमोठे फटके सुचवायची, परंतु 4 चेंडू आहेत. या 4 चेंडू मध्ये पाहूया. इथे पहा वेरिएशन टप्पा चुके आणि टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं ना मैदानामध्ये की चेंडूने उसळी घेतली त्यानंतर चेंडू एस्टनच्या मागे गेला. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळाली. तिसरा चेंडू टाकून झाला. 3 चेंडूचा खेळ जर पाहिला एकही धावा गोळा करता आली नाहीये. वाह सुंदर गोलंदाजी होतीये इथे. ज्या खेळाडूने जो खेळाडू षटकार मारू शकतो त्या खेळाडूला थांबवलं जाते. ही ओव्हर जर मिळून काढली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संघ मालक तेजस काठोळे यांच्याकडून. इथे एक धाव आली. एका धाव्याने धावफलक सजला. धावफलक जाऊन पोहोचला 47 धावांवरती. आता मात्र इथे शेवटचा बॉल असेल आणि स्ट्राइकला फलंदाज आहे विजय बरसड, जो की 14 बॉल फेस केले आणि 35 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलंय. तो विजय बरसड या ठिकाणी मैदानामध्ये स्ट्राइक वरती आहे. फुल टोल वसूल चेंडूला पाठवलाय सीमा रेषा बाहेर. 6 धाव्यांसाठी. धावफलक जर पाहिलं तर 53 धावा धावफलकाला जोडल्या गेल्या. पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि इथे धावा जर पाहिलं तर 53 धावा या वाघोबा फायटर्स या टीमने बनवल्या. उर्वरित पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये 54 धावांचं लक्ष्य सेट आहे गजानन स्पोर्ट 4747 ला. कशा प्रकारे या 54 धावा ठोकल्या जातील. यानंतर होणारा सामना असेल इनब इंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे अक्षर 11. संघ ऐकत असतील तर नाणेफेकीसाठी यायचंय. चला तर 11 खेळाडू वाघोबा फायटर्स मैदानामध्ये धाडायचे. 54 धावांचा टार्गेट सेट केलाय. कमालीची फटकेबाजी विजय बरसटने केली आणि या फटक्यांच्या जोरावर आपल्या संघाला त्यांनी 53 धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं. पाहूया या 54 धावा कशा प्रकारे रोखल्या जातील. समोर जर पाहिलं तर एक मातबर संघ आहे गजानन स्पोर्ट. आणि या संघाकडे मातबर खेळाडू आहेत. खेळाडूंचं विश्लेषण करायला गेलं तर कुणाल, त्यांच्या सोबतीला नक्कीच नयन सुद्धा आहेत. इकडे जर पाहिलं तर योगेश यांच्यासारखे मातबर खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोरावर आतापर्यंत ते या स्पर्धेमध्ये 3 मॅच जिंकले आणि ही 4थी मॅच आहे. ही जर जिंकले तर या स्पर्धेच्या अंतर्गत ते सुपर 4 मध्ये जातील यात तीळ मात्र शंका नाहीये. आजच्या दिवसामध्ये ती 4थी मॅच खेळतायत गजानन स्पोर्ट 4747. इनब एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी यायचंय. चला फलंदाज पाठवायचे. ऑनफिल्ड पंच
मैदानामध्ये दाखल होत आहेत। मनोज जाधव कुठे असतील तर जायचंय पंचांच्या भूमिकेमध्ये। इनब इंटरप्राइजेस आणि अक्षर 11 यानंतर होणारा सामना असेल। नाणेफेक केली जाते, फलंदाज पाठवायचे आहेत आणि ऑनफिल्ड पंच सुद्धा जायचे। दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत। गजानन स्पोर्ट्स संघ या संघाचे दोन खेळाडू आणि धडाडीचे खेळाडू आहेत। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप ही सोडली आहे। एका बाजूला खेळाडू पाहिला तर योगेश भोईर आणि त्याच्या सोबतीला कुणाल। परंतु गोलंदाज जर पाहिला तर वेगवान गोलंदाज या ठिकाणी वाघोबा फायटर्स या टीमचा आहे सॅन्डी। या आधीच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी सॅन्डीने केली होती। प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं घडलं आणि ती मॅच त्यांना गमवावी लागली। लो स्कोरिंग मॅच होती, परंतु चांगला खेळ झाला आणि चांगला खेळ करत असताना हार पत्करावी लागली, परंतु शेवटच्या मोक्यापर्यंत ही मॅच गेली होती। जाऊया मैदानाकडे, मॅच होते चालू, टाइमर चालू झाला। पहिला बॉल समोर कुणाला आहे, इथे फटका सजवलाय, आला प्लॉट मध्ये, पाठवला पार्किंग लॉट मध्ये। पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर आघात केलाय षटकाराने। पूर्णपणे जर पाहिलं तर झोकून दिलं होतं चेंडूवरती आणि त्यानंतर फटका पाहिला। इकडनं पाहिलं तर डाव्या एष्टीवर चेंडू टाकला गेला आणि त्यानंतर पूर्णपणे सफल झाले आणि फायनल क्षेत्रामध्ये आलेला षटकार आपण पाहिला। 6 धावा धावफलकाला ऍड झाल्या। पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय। इथून पुढे अशा प्रकारे फोर व्हीलर कोणाची असेल तर ती साईडनी लावा, आडवी लावा अशी। पहिलाच बॉल षटकार या ठिकाणी पाहूया दुसरा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल, कारण सॅन्डीकडे ती क्षमता आहे की चांगल्या फलंदाजाला गार करायची। कारण पहिला बॉल जर पाहिला तर कुठेतरी खराब पडतो, परंतु त्यानंतरचे बॉल पाहूया कशा प्रकारे टाकले जातील। या ठिकाणी मैदानामध्ये पाहिलं जाईल सॅन्डी गोलंदाजी ट्रॅकवर वाघोबा फायटर्स या ठिकाणी। चला तर मॅच खेळायची लवकरात लवकर। इथे पहा, आता व्हेरिएशन दिलाय। टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा चेंडू राहतोय आणि परिणामी डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहिली गेली। नक्कीच मी म्हटलंच होतं, एक सॅन्डी असा गोलंदाज आहे की वेग जास्त आहे या गोलंदाजाला आणि याच्या जोरावर चांगली गोलंदाजी करू शकतो। या स्पर्धेच्या अंतर्गत जर पाहिला आजच्या दिवसामध्ये सागर आगांची अर्धी 50 झालेली आहे। हा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये। तोडेल का कोणी? हा फटका चांगला आहे। डीप स्क्वेअर लेगला अविनाश आहेत। दोन धाब्याने धावफलक पुढे सजेल, धावफलक जाऊन पोहोचेल 8 धावांवरती।
हा चेंडू चांगला टाकला जातोय, पूर्णपणे चकावला गेला. पुढे येऊन मारायचा प्रयत्न चालू होता, परंतु इथे जर पाहिला तर गती कमी करून हा चेंडू फेकला आणि तिकडे जर पाहिला तर डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु डायरेक्ट हिट झाली नाही. बचावले गेले कुणाल. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर 8 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. येणारा 5वा चेंडू आहे सँडी. इथे खराब चेंडू टाकला जातोय. पंच वाईटची घोषणा करतायत. एक अवंतर धावी धाव फलकाला जोडली जातीये. 9 धावा या धाव फलकाला ऍड होतील. हा फटका चांगला ऑन साइडला. तिकडे अविनाश आहे, उचलतील फेकतील तोपर्यंत धावली गेली. फक्त सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचताय 10 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. आतापर्यंत विश्लेषण करायला गेलं कुठेतरी पहिल्या चेंडूवर षटकार खाला, परंतु त्यानंतर जो कमबॅक झाला ना तो चांगला झाला. कारण येणाऱ्या 4 चेंडूवर फक्त आणि फक्त 4च धावा दिल्या. त्यामध्ये एक वाईट आहे. सुरेख गोलंदाजी आहे. हा चेंडू सांगून जाईल किती धावा येतील या ओव्हर मध्ये, कारण समोर फलंदाज पाहिला तर योगेश. हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपला जाईल, झेल संपेल. इतना योगेश भोईरचा खेळ. जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच तिकडे रोहित होते. आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागलाय तो टीम. थोडीशी योगेशला दुखापत झाली आहे, कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. चला तर लवकर लवकर खेळायचे. अजूनही आपल्याला आजच्या दिवसामध्ये 5 मॅचेस खेळवायच्या. फास्ट खेळा जरा. कमालीची गोलंदाजी सँडीने दाखवली. एक षटकार जरूर खाला. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु मी म्हटलंच होतं खूप वेळा गोलंदाज पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट खात असतात, परंतु येणारे चेंडू जर पाहिले तर चांगले टाकतात. आणि अशा रीतीने त्याने चांगली गोलंदाजी टाकली. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश आहे. पहिला बॉल भावेश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर जर पाहिला तर कुणाल, एक घातक फलंदाज. यावेळी चेंडूला उडवलाय. चेंडू गाठेल सीमा रेषा. येईल A1 क्वालिटीचा कुणाल यांच्या बॅटतून षटकार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतय 16 या धाव संख्येवरती. 16 धावा धाव फलकाला जोडल्या गेल्या. एक गडी बाद झाला, जो की योगेश बाद झाला. या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्मात होता.
परंतु त्याला बाद करण्यात यश आलं सँडीला. इथे पाहूया कोणता गोलंदाज चमकणार आहे. कारण आता जर पाहिलं तर कुणाल याने षटकार मारलाय. 54 धावांचं लक्ष्य उराशी घेऊन मैदानामध्ये जोडी उतरली, परंतु ती जोडी फोडण्यात यश आलं ते सँडीला. तर नवीन गोलंदाज 22 आहे, त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार खाल्लाय. हा चेंडू चांगला टाकलाय. पहा चेंडू शरीराला आदळतोय. तिकडनं जर पाहिलं तर लेग स्क्वेअर लेगला गेलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. एक षटकार आणि त्यानंतर लगेचच कमबॅक. पाहूया पुढचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश, त्याच्या समोर कुणाल. व्हेरिएशन दिलाय. चेंडू हवेत आहे. अविनाश चेंडू खाली येत आहेत. ओ माय गॉड, जेल सोडली की मॅच सोडली. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झाल्या. आता मात्र इथनं जेल सोडले की मॅच सोडले पाहावं लागेल. कारण एक मोठा मास सगळ्याला लागला असता, परंतु लागला नाही. जेल धरणीला दान झाली आणि जीवन दान मिळालं ते म्हणजेच कुणालला. इथून पुढे पाहावं लागेल कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल कुणालच्या माध्यमातून. सोपी जेल होती परंतु ती सोडली गेली. हा चेंडू जर पाहिला ना तर हा चेंडू खूपच वळवला होता भावेशाने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज भावेश. हा खराब चेंडू असेल. खूपच बाहेर चेंडू टाकला जातोय. परिणामी एक धाव. ही धाव फलकाला ऍड होईल आणि एका धावेने धाव फलक 19 वरती. आता मात्र पुन्हा एकदा साइड चेंज होते. पुढचा बॉल घेऊन भावेश. यावेळेस आता कॅच घेतली आहे. पायने क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, पूर्णपणे मारायला दिलं होतं. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि चेंडू राहिला मैदानाच्या आतमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक होते. कुठली चुकी झाली नाही, कारण या अगोदर चुकी केली होती, परंतु आता चुकी करणं सोपं नव्हतं आणि झेल टिपला गेला. फलंदाज कुणाल याला माघारी परतावं लागतंय. 17 धावांचं योगदान आपल्या टीम साठी देत असताना 9 चेंडू फेस केले, 17 धावा बनवल्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. इनॅट नंबर 4 वरती नयन. गोलबन गावचा सुपुत्र नयन या ठिकाणी 19 धावा. चार चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू मार्गस्थ आहेत. सुरेख कामगिरी चालू आहे भावेश याची, कारण अक्षरा 11 टीमने निर्णय कळवायचा आहे. 2 चेंडू मार्गस्थ आहेत. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाल्ला, परंतु लगेचच जो कमबॅक त्याने दाखवलाय तो चांगला राहिलाय. पुढचा बॉल समोर नयन, नवीन फलंदाज मैदानामध्ये. हो, इथे पहा चेंडू फिरकावला जरूर ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहित आहे तिकडे. अडवला जाईल, मिळेल एक सिंगल धाव. सिंगल धावेने धाव फलक पुढे सरकेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 20 धावांवरती. समीकरण जर पाहिलं ना, जिंकण्यासाठी 13 बॉल आहेत आणि 34 धाव्यांची गरज आहे. इथनं हा चेंडू पाहूया अशा प्रकारे असेल. भावेश 2. संतोष थांबणार नाही. संतोष हा येतोय ब्रँडेड षटकार संतोषच्या बॅटीतून. टायगर अभी जिंदा आहे.
पूर्णपणे जर पाहिलं तर चेंडूवर गेले त्यानंतर हा फटका सजवला लांबच लांब पल्ल्याचा हा षटकार आता मात्र या साधबिनी समीकरण बदललं 12 चेंडू आहेत आणि 28 धाब्यांची गरज ही ओव्हर खूप निर्णायक असू शकते कारण कोणत्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल बारा चेंडू 28 धावांचं लक्ष आहे अजूनही जिंकण्यासाठी गजानन स्पोर्ट 4747 टीमला कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल संतोषकडे ती क्षमता आहे नयनकडे ती क्षमता आहे दोन्ही खेळाडू चांगले आहेत चांगल्या फॉर्म मध्ये आहेत परंतु गोलंदाजी जर पाहिली तर वाघोबा फायटर्स ची चांगली आहे कारण याआधी जर आजच्या दिवसामध्ये त्यांचा या अगोदरचा सामना जर पाहिला तर नक्कीच 31 धावा होत्या 31 धावा डिफेन्स करत असताना काय आपला अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली होती गोलंदाजी ट्रॅकवर तारा आलाय पहिला बॉल समोर नयन आहे इथे पहिलाच बॉल फिरकावून दिलाय नयनच्या बॅटीतून आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 वरती आपण या मॅचचा जर बघायला गेलं तर पहिल्या ओव्हर मध्ये सँडी याने गोलंदाजी केली सँडी याने गोलंदाजी करत असताना त्याला सुद्धा पहिल्याच बॉल मध्ये षटकार मारला होता त्यानंतर भावेशाला दुसऱ्या ओव्हरला त्यानंतर भावेशला सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार मारला त्यानंतर या ओव्हर मध्ये तिसरी ओव्हर या तिसऱ्या ओव्हर मध्ये तारा आला ताराला सुद्धा पहिल्याच बॉलवर नयन याने षटकार मारलाय सुरेख कामगिरी आहे एका बाजूला संतोष खेळतोय दुसऱ्या बाजूला नयन खेळतोय पुढचा बॉल तारा समोर नयन ज्याने आता या अगोदरच्या बॉलवर षटकार मारला इथे पहा आता मात्र चकवा दिला जातोय टप्पा चुके लाईन चुके आणि इथे जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते दुसरा बॉल नक्कीच चांगल्या पद्धतीने फेकला जातोय ताराच्या माध्यमातून समोर जर पाहिलं तर फलंदाज नयन आहे याच्याकडे ताकद आहे नजाकत आहे पाहूया परंतु गोलंदाज तारा आहे ओ समोरच्या दिशेला मारलाय क्षेत्ररक्षक आहे सँडी अडवला जाईल एक धाव पूर्ण होईल दुसऱ्याचा प्रयत्न होईल का थांबवलं जात आहे एका धावेने धाव फलक पुढे सरकेल धाव फलक जाऊन पोहोचेल 33 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात 33 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या धाव फलकाला जर पाहिलं तर नक्कीच 9 बॉल आहेत आणि 21 धावा जिंकण्यासाठी लागतात त्या टीम गजानन स्पोर्ट 4747 ला पुढचा बॉल हा फटका सुरेख आहे टाइमिंग प्रॉपर आहे चेंडू करतोय हवाई सफर षटकार 6 धावा पूर्णपणे फ्रंट फुटला गेले त्यानंतर हा फटका सजवला
रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल कशा प्रकारे हा फटका सजवला समोरच्या दिशेला आलेला हा षटकार आपण पाहिला 6 धावेने धावफलक पुढे सजेल धावफलक जाऊन पोहोचेल 39 आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय कारण या अगोदरचा चेंडू जर पाहिलं तर 9 चेंडू मध्ये धावा करायच्या होत्या त्या 21 परंतु आता षटकार मारला आणि आता धावा राहिल्यात फक्त 15 कर्णधार आले कानमंत्र दिलाय आता पाहूया गोलंदाज या ठिकाणी कशा प्रकारे चेंडू टाकतोय संतोषचा विचार केला संतोषने 2 चेंडू फेस केले दोनही चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलेत कमालीची फलंदाजी संतोषने आतापर्यंत केली आहे इथे फटका चांगला आहे तिकडे रोहित आहे दुसऱ्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय एक धाव कंप्लीट झाली थांबवलं जात आहे आता मात्र समीकरण 7 चेंडू आहेत 14 धावेची गरज हा चेंडू सांगून जाईल येणाऱ्या 6 चेंडू हा चेंडू सांगून जाईल येणाऱ्या पुढच्या 6 चेंडू मध्ये किती धावा राहतील ते कारण हा चेंडू जर पाहिला तर 7वा चेंडू शेवटचा चेंडू आहे या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील आणि या धावा सांगून जातील का येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावा करायच्या जाऊया मॅच कडे मॅच रंगतीये तारा गोलंदाजी ट्रॅक वर आहे समोर नयन हा फटका सुरेख आहे चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी मिडॉनला मारलेला षटकार आपण पाहिला सुंदर पद्धतीने हा फटकेबाजी या ठिकाणी आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज पहा मी म्हटलंच होतं की शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू सांगून जाईल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा राहतील आणि या धावा राहिल्या त्या 8 कारण शेवटचा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला ही ओव्हर जर पाहिली ताराची तर या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा आल्या या ओव्हर मध्ये 3 षटकारांचा समावेश झाला आणि या 3 षटकारांच्या समावेशाचा आपण पाहिला तर 20 धावा या धाव फलकाला जोडल्या गेल्या या ओव्हर मध्ये 46 धावा धाव फलकाला जोडल्या जात आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात नक्कीच एक मातबर संघ आहे त्यांच्या त्या संघाकडे ती क्षमता आहे गजानन स्पोर्ट नयन झाला संतोष झाला योगेश झाला त्यानंतर कुणाल झाला यांसारखे पलट खेळाडू आहेत आणि यांच्या जोरावर हा संघ आतापर्यंत ही 4थी मॅच खेळतोय जर ही मॅच जिंकले तर नक्की ते सुपर 4 मध्ये पोहोचतील यातील मात्र शंका नाहीये आतापर्यंत 3 मॅचेस जिंकलेत 4थी मॅच खेळतायत अविनाश पहिला चेंडू खेळलाय एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्याचा प्रयत्न नाही थांबवलं जातंय आता अविनाश आणि समोर नयन आहे एक गोलभन गावचा सुपुत्र आणि एक डोंगरीपाळचा दोघही खेळाडू जर पाहिले तर याच मैदानामध्ये सराव करतात आणि या मैदानाचा खडानखडा दोघांनाही माहिती आहे आता पाहूया याच मैदानावर घरेलू मैदान आहे आणि मैदानाचा वापर होईल का एका बाजूला अविनाश दुसऱ्या बाजूला नयन इथे फटका सजवलाय लांबच लांब बाप रे बाप लांबच लांब चेंडू थांबला नाही गाठली सीमारेषा आलाय षटकार आता पूर्णपणे इथे जर पाहिला तर सामना झुकवला जातोय 4 चेंडू आहे 4 चेंडू मध्ये आता फक्त आणि फक्त एकच धाव लागतीये
फटका चांगला आहे. इथे पहा सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम गजानन स्पोर्ट 4747 या टीमने. अभिनंदन टीम गजानन स्पोर्ट. चला यानंतर होणारा सामना आहे इनब एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध अक्षरा 11. अक्षरा 11 संघाने नाणेफेक जिंकली. त्याने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजी करायची इनब एंटरप्राइजेस संघाला. मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा खर्डी कसारा ओपन प्रीमियर लीग, चॅम्पियन प्रीमियर लीग. धन्यवाद.